मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील अभिनेत्री, यशस्वी निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून स्मिता तळवळकर यांचे नाव आजही अत्यंत आदराने घेतले जाते. अभिनयासोबतच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी मराठी सिनेसृष्टीला नवी दिशा दिली. दूरदर्शनवर तब्बल 17 वर्ष वृत्तनिवेदिका म्हणून काम केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर कळत नकळत, तू तिथे मी, चौकट राजा, चेकमेट, सावध माझी लाडकी, साच्यात घरात यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय आपल्या अस्मिता चित्र या निर्मिती संस्थेमार्फत त्यांनी घरकुल, पेशवाई, अवंतिका, ऊन पाऊस, कथा एक आनंदीची, अर्धांगिनी, सुवासिनी, उंच माझा झोका अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिका बनवल्या. दुर्दैवाने 6 ऑगस्ट 2014 रोजी वयाच्या 59व्या वर्षी त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या कलेचा वारसा त्यांच्या 2 सुना पुढे चालवत आहेत. चला तर मराठी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या त्यांच्या प्रतिभावान सुनांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. स्मिता तळवळकर यांची मोठी सून म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवळकर आणि धाकटी सून म्हणजे पौर्णिमा तळवळकर. दोघींनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजन विश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सुलेखा तळवळकर यांच्याशी बोलायचे झाल्यास त्यांनी स्मिता तळवळकर यांचे मोठे चिरंजीव अंबर तळवळकर यांच्याशी विवाह केला. सुलेखा यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1995 साली आई या चित्रपटातून केली. त्यानंतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या. अवंतिका, असंभव, अग्निहोत्र, शेजारी शेजारी पक्की शेजारी, बोलाचीच कडी बोलाचाच भात यांसारख्या मालिकांमधून त्या महाराष्ट्राच्या घराघरात पोचल्या. याशिवाय त्यांनी कदाचित, तुझ्या माझ्यात, तिन्ही सांजा, प्रेमाची गोष्ट, संशय कल्लोळ, श्यामचे वडील, प्राईम टाईम, फॅमिली कट्टा, पांघरुण, टेक केअर, गुड नाईट अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. स्मिता तळवळकर यांनी सुरू केलेली अस्मिता चित्र अकॅडमी आता सुलेखा तळवळकर चालवतात. या अकॅडमीमार्फत अनेक नवोदित कलाकारांना अभिनयाचे धडे दिले जातात. याशिवाय त्यांच्या दिल के करीब या यूट्यूब चॅनलवर त्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतात. त्यांचे पती अंबर तळवळकर हे प्रसिद्ध तळवळकर्स हेल्थ क्लबचे संचालक आहेत. या जोडप्याला टिया आणि आर्या अशी 2 मुले आहेत. स्मिता तळवळकर यांच्या धाकट्या सुनेबद्दल बोलायचे तर पौर्णिमेचा जन्म पौर्णिमेला झाल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे नाव पौर्णिमा ठेवले. लग्नापूर्वी त्यांचे नाव पौर्णिमा भावे होते आणि लहानपणापासूनच त्यांनी नाटकातून कामे करण्यास सुरुवात केली होती. पुढे कमी वयातच त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमधून दर्जेदार अभिनय साकारला. याच काळात स्मिता तळवळकर आणि पौर्णिमा भावे यांनी अनेक प्रोजेक्टसाठी एकत्र काम केले. स्मिता तळवळकर यांना पौर्णिमा यांचा लागवी स्वभाव खूप आवडला. त्यामुळे पौर्णिमा तळवळकर यांची सून व्हावी अशी स्मिता तळवळकर यांची मनापासून इच्छा होती. पण स्मिता तळवळकर यांच्या मुलाला अंबरला सुलेखा तळवळकर आवडायच्या. सुलेखा यांच्या पहिल्या आई या चित्रपटापासूनच अंबर आणि सुलेखा यांची प्रेम कहाणी सुरू झाली होती. त्यामुळे स्मिता यांनी त्यांच्या पुतण्यासाठी म्हणजेच रोहित तळवळकर यांच्यासाठी पौर्णिमाचे स्थळ सुचवले होते. पुढे 2002 साली रोहित तळवळकर यांच्यासोबत पौर्णिमा यांचे लग्न झाले. तेव्हापासून त्या पौर्णिमा तळवळकर नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. लग्नानंतर 4 वर्षाचा ब्रेक घेतल्यानंतर त्या पुन्हा त्याच उत्साहाने अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या. होणार तुम्ही या घरची या लोकप्रिय मालिकेतील बेबी आत्या ही त्यांची भूमिका विशेष गाजली. त्याशिवाय अवंतिका, अभिलाषा, 2 घडीचा डाव, कळत नकळत, रंग माझा वेगळा, फुलपाखरू, मन उडू उडू झालं, तुला जपणार आहे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. याशिवाय त्यांनी गोष्ट एका जप्तीची, वन्स मोर, होम स्वीट होम, ची व ची चौका अशा मराठी आणि प्यार तो होना ही था, मेहबूबा अशा हिंदी चित्रपटातही विविध भूमिका साकारल्या आहेत. अशा प्रकारे सुलेखा तळवळकर आणि पौर्णिमा तळवळकर या दोघींनीही मनोरंजन विश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्मिता तळवळकर यांचा वारसा आज त्यांच्या 2 सुना जोमाने पुढे चालवत आहेत.